नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या गावापासून ते पनवेलपर्यंतचा प्रवास करणार आहोत. माझं गाव तळेकांटे हे आहे, जे संगमेश्वरपासून साधारणतः 20-22 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून आपला हा प्रवास आज सुरू होणार आहे. आज दिनांक 1 सप्टेंबर 2025. मुलांना सुट्टी पडली होती म्हणून आम्ही गणपतीच्या सुट्टीला इथे आलो होतो गावी. आता उद्यापासून मुलांची शाळा सुरू होते म्हणून आज आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. आपला आजचा प्रवास तळेकांटे म्हणजे माझे गाव तळेकांटे ते पनवेलचा पळसपे फाटा इथपर्यंत आपला आजचा हा प्रवास असणार आहे. आय होप माझ्याबरोबर जर्नीमध्ये आपणही आनंद घ्याल. चला जर्नीला सुरुवात करूया. आता जो गाव लागत आहे तो आहे वांद्रे गाव, जो आमच्या गावापासून एकदम बाजूला झाकीच्या अंतरावरतीच आहे. एकदम जवळच आहे गाव वांद्रे गाव. जर तुम्ही आता पुढे पाहाल ते एक प्रसिद्ध मंदिर आहे आमच्या या गावामध्ये वांद्रे गावामध्ये. वेटाच एकदम रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सगळे थोडासा रस्ता खराब आहे. हा पाच खराबच आहे. जर तुम्ही रत्नागिरीपासून संगमेश्वरला येत असाल तर वांद्री गावाच्या बाजूलाच म्हणजे थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला उक्षीचा ब्रिज लागतो आणि त्या उक्षीच्या ब्रिजावरून तुम्ही गणपतीपुळे साईडला जाऊ शकता करवडे मार्गे. तो रस्ता खूप छान आहे. फक्त थोडासा चढाव आहे, नंतर प्लेन रस्ता आहे. हा डाव्या साईडला जो लागणारा रस्ता आहे तो आहे उक्षीचा ब्रिज आहे तो. इथून तुम्ही शॉर्टकटनी गणपतीपुळेला जाऊ शकता जर मुंबई साईडहून येत असाल तर. वांद्रे गावाला लागूनच हा ब्रिज लागतो. इथे बाजूलाच आधी बाजार बसायचा, आठवडी बाजार. या इथून डाव्या हाताने जर तुम्ही खाली गेलात तर डायरेक्ट उक्षी गावातून तुम्ही गणपतीपुळेवर जाऊ शकता.
रस्त्याचं काम चालू आहे. ह्या बाजूला जो तुम्ही ब्रिज दिसताय तो आहे परतुरी गावासाठी जाणारा ब्रिज आहे. हा जुना ब्रिज होता, खूप चांगला ब्रिज आहे सध्या. या ब्रिजवरून तुम्ही परतुरी इथे रस्त्याचं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही सगळं. काम खूप स्लो चालू आहे, पण काम चालू आहे असं म्हणू शकतो आपण. पण ह्या कामामुळे रस्त्याची पुरी चाळण झाली. ह्या ठिकाणी ह्या पॅचमध्ये पुरा रस्ता खराब झालेला आहे. इथे तुम्हाला माईक हालताना दिसेल, तिथे रस्त्याचे पुरा खड्डे खड्डे झालेले आहे. खूप सांभाळून इथे चालवावी लागते गाडी. याच गावाच्या पुढे म्हणजे हा ब्रिजचं काम झाल्यानंतर पुढे कोळंबे गाव लागतं. उजव्या हातावर गेलं तर तुम्ही देवरुख रोडला पण जाऊ. हा रस्ता देवरुख रोडला जाऊ शकतो उजव्या हाताने. ह्या पॅचमध्ये थोडासा रस्ता खराब आहे, खूप काम चालू असल्यामुळे गाडी चालवताना स्लो मध्ये गाडी घेऊन जावं लागते. जरी रस्ता खराब असला तरी आजूबाजूला जे निसर्ग सौंदर्य आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्यामध्ये तिथेही अडचण आली तरी आजूबाजूला बघून मन प्रसन्न होतं. हा एक दूर दिसणारा एक धबधबा आहे. माझ्या गावापासून साधारणतः संगमेश्वर जवळपर्यंत रस्ता मध्ये मध्ये खराब आहे, पण रस्ता खूप आणि खूप रस्ता चांगला झालेला आहे. जसं मी संगमेश्वरमध्ये पोचता तसं ते गणेश हॉटेलपासून रस्ता खूपच खराब आहे. ते आपल्या संगमेश्वर स्टँडपर्यंत रस्ता खराब आहे. रस्त्यावरती एकदम चाळण झाले असं म्हणू शकतो आपण. कोणी किती डेडलाईन दिली म्हणजे ह्या वर्षी रस्ता होईल, त्या वर्षी रस्ता होईल असं कोणी किती सांगितलं तरी रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईलच. आपण कुठलीही डेडलाईन बघून रस्त्याचं कामं पूर्ण होतं असं सांगता येणार नाही, कारण हा संगमेश्वरचा ब्रिज किती अजूनही बनतोच आहे. पुढे बऱ्याच ठिकाणी काम बाकी आहे. रत्नागिरी संगमेश्वर स्टँड आणि आजूबाजूला जे आहे ते बाजारपेठ आहे. इथून जाताना पण खूप काळजीपूर्वक जावं लागतं. रस्ता एकदम निमुळता झालेला आहे. हा आपला शास्त्री पूल आलाय उजव्या साईडला कसबा.
शास्त्री पुलानंतर रस्ता खूप चांगला आहे, जो आपल्याला पुढे चिपळूणपर्यंत घेऊन जातो. चांगला रस्ता आहे. चिपळूण, खेड, महाडपर्यंत रस्ता चांगलाच आहे. हा आपला आलेला आहे आता पाठी गेलं, मला वाटतं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलेलं आहे ते डाव्या हाताला वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. तर आपण म्हणत होतो की रस्त्याचं कंडिशन खूप चांगली आहे. तसं म्हणायला गेलं तर रस्ता फक्त एवढाच आहे की लेवलिंग नाही आहे रस्त्यावरती. हा आमचा पावसातला एक प्रवास. रस्त्यावरती लेवलिंग नसल्यामुळे रस्ता वर खाली झालेला आहे, रोल कशर होतं, आणि रस्त्यावरती बरंच पाणी मध्ये मध्ये साचलेलं भेटलं आपल्याला आजूबाजूला. त्यामुळे चालवताना थोडा त्रास होतो. कुठे मधीच जोरात पाऊस तर कुठे काहीच पाऊस नाही, पण ढगाळ वातावरण दिवसभर होतं. गाडी चालवताना खूप आनंद येत होता मला. चिपळूण सिटीमध्ये सध्या ब्रिजचं काम जोरात चालू आहे, पण हा ब्रिज कधी होईल तो सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. लवकर ब्रिज लवकर पूर्ण व्हावा यासाठी आम्ही खूप वाट पाहत आहोत.
आता आपण मुंबईकडे परतीचा प्रवास करतोय. आता आपण महाडच क्रॉस केलेला आहे आणि रस्ता चांगला जातो सर त्या मानाने. फक्त संगमेश्वरला थोडाफार प्रॉब्लेम होता. आपण आपल्या संगमेश्वरून निघालो होतो. त्याच्या पुढे आमचं गाव आहे तळेकांडे म्हणून, 20-22 किलोमीटर अंतरावरती गाव आहे ते. तिथून आम्ही निघालो. आता जस्ट महाड क्रॉस करून जेवणासाठी थांबलो होतो. रस्ता उत्तम आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त मध्ये संगमेश्वरचे ते थोडा प्रॉब्लेम होतो आम्हाला. संगमेश्वरचं जे डेपो आहे तिथून ते गणेश हॉटेलपर्यंत रस्ता खराबच आहे. मध्ये सडनली थोडे अचानकपणे ब्रेक मारावा लागतो, एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी सुसाट तुम्ही येऊ शकता या रस्त्यावरती, काय प्रॉब्लेम नाही आहे. 80% काम झालेलं आहे. आता जे तुम्ही पाहताय हा मुंबई गोवा हायवे सगळं इथे हे आहे. खूप छान रस्ता झालेला आहे. आम्ही सकाळी 9 वाजता निघालो होतो, 9-9:30च्या दरम्यान निघालो होतो. आता जेवणासाठी थांबलो महाडला. खूप छान प्रवास झाला. इथे आमचा प्रवास सगळा रविवार. सर्वांची एक्साइटमेंट आहे. मित्रांनो, आता आपण चहासाठी थांबलो होतो. पेनच्या पुढे आलो आपण. सकाळी 9:30ला आपण प्रवास सुरू केला होता. महाडच्या इथे आपण जेवायला थांबलो होतो आणि आता वाजले जवळपास 4-4:30 वाजले आणि आपण इथे चहासाठी थांबलो होतो. रस्ता खूप छान आहे, काय प्रॉब्लेम एवढा नाही आहे. फक्त मध्ये काही पॅचेस आहेत ते खूप खतरनाक आहेत. एवढंच खड्डे, त्यामुळे खड्डे भरपूर आहेत. त्या पॅचेसमध्ये खड्डे भरपूर असल्यामुळे अचानकपणे ब्रेक लावावा लागतो गाडीला. आणि हा रस्त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की चांगला रस्ता कधी संपेल आणि कधी खड्डा येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष आपल्याकडे असेल तुमचं, गाडी रस्त्यावर चालवताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून चालवावं लागतं. कधी खड्डा आहे सांगता येणार नाही, असा रस्ता आहे हा. तर अशा प्रकारची आपली जर्नी सुरू आहे. आपण लवकरच भेटू आपण. आता पनवेलला पोचू थोड्या वेळात आणि मग आपली जर्नी मानखुरपर्यंत असणार आहे. मानखुरच्या पुढे मग आपण जर्नी स्टॉप करणार आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही कधी भर पावसामध्ये, कधी भर उन्हामध्ये, तर कधी रिमझिम पावसामध्ये आजचा प्रवास पूर्ण करत आहोत. थोड्या वेळातच आम्ही पळसपे फाट्याला पोहोचलेलो पण आहोत. हा समोर दिसतोय जो रोड, तो पळसपे फाट्याला. इथून आम्ही JNPT रोडनी सरळ आपल्या आपल्या मुंबईला जाणार आहोत. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.